तर मी जी पोलिसांवर व्हिडिओ केलेली वर्दीतला मित्र, ती रील कॉम्पिटिशन होती आणि त्या रीलला तब्बल 10 मिलियन व्ह्यू गेलेले आहेत आणि पहिला प्राइज मला मिळाला आहे. आणि त्यामध्ये सुवंदन, सचिन शेठ, दायगुडे सर आणि सारंगे सर आणि आनंद सर यांचा खूप मोठा हातभार आहे, कारण ते नसते तर ती व्हिडिओ कंप्लीट झाली नसती. सगळ्यांचे खूप आभार. आपला मुंबई पोलिसांचा राजा रील स्पर्धा 2025 विजेता आहे किरण पाष्टे. प्रथम पारितोषिक 25,501 रुपये पारितोषिक, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी दिली जात आहे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज पुन्हा चाललो आहे कोकणामध्ये. सकाळचे 7 वाजलेले आहेत. पहिला जाणार आहे पोलादपूरला, तिथून जाणार आहे गुहागरला, कारण गुहागरला चाललो आहे प्रितेशकडे. तिकडे एक मला रील शूट करायचे, एक पोलिसांच्या कॉन्टेंटवर एक रील आहे ती शूट करायची आणि कॉम्पिटिशनची रील आहे, त्यासाठीच खास चाललो आहे. आणि त्यानंतर 2 दिवस तिकडेच असणार आहे. कोकणातला आजूबाजूचा निसर्ग दाखवूया. 1-2 ठिकाणं आपण सिलेक्ट केलेली आहेत, ते पण बघायचं आहे. पहिलं आज मेन काम ते आहे. संध्याकाळी थोडं आमचं मजामस्ती होणारच आहे आणि उद्या आपण ते जे प्लेस बोललो तिकडे जाणार आहे. तर बघूया आता प्रवास कसा होतो. सगळं सामान लोड केलं गाडीवरती, ह्याच्यामध्ये सगळं आपलं सामान राहून जातं. 3-4 दिवसाचे कपडे राहून जातात. नागोठण्याला पोचलो आहे आणि नागोठण्यानंतरचे जे रस्ते आहेत खूपच खराब आहे एकदम. म्हणजे नागोठण्यानंतर जर येत आहे एकदम व्यवस्थित या, खूप चिखल आहे, खूप मोठे खड्डे आहेत, म्हणजे गाडीच्या आकाराचे खड्डे आहेत. कोल्हापूरला जस्ट पोचलो आणि भजी वगैरे घेतले. सुवंडनने डाळ भात बनवलं आहे. थोडंसं जेवूया आणि 12-12:15 वाजले, 12:15पर्यंत पोचलो. थोडंसं जेवू आणि पुन्हा निघू पुढच्या प्रवासाला गुहागरला जायला. म्हणजे गाडी इथे लावणार आहे आणि इथून आपण 4 व्हीलरने पुढे जायचं आहे. आलो लगेच एडिटिंगला बसलो आणि 2:30 वाजता पोस्ट केली. ओके, तर आपलं भात झालंय. ही आमची सोलो लाईफ चाललेली आहे कोल्हापूरला. भात झालं ना? भात झाला मस्त. भात अरे लय आहे, 2-3-4 माणसांचं आहे. अरे नाही, मी सकाळपासून काही खाल्लंच नाही, भूक लागली मला. तू पण खाशील. तर जस्ट जेवण वगैरे झालं, मस्त जेवलो, भजी खाल्ली, त्यानंतर डाळ भात खाल्लं, बिना फोडणीची डाळ खाल्ली आणि निघतोय आता ती जी रील सांगितली ती शूट करायला. कारण प्रितेशच्या इकडे जायला जमणार नाही, कारण खूप पाऊस आहे तिकडे. प्रितेश बोलतो कंटिन्यू पाऊस आहे, त्यामुळे तुला रील शूट करायला जमणार नाही, कारण माझं रस्त्यावर शूट आहे. त्यामुळे नंतर एक आम्ही ओळख काढली, इकडे कोणतरी पोलादपूरमध्ये पोलीस आहे, त्यांना भेटायला जातो आहे. तर ते रेडी झाले तर त्यांच्याबरोबर शूट करणार आहे. गुहागर इथून कमीत कमी अजून 2 तास लांब आहे, त्यामुळे तेवढा टाईम पण वाचेल आणि इथल्या इथंच काहीतरी होऊन जाईल. डायरेक्ट पोलादपूर पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे कारण जी आपल्याला रील शूट करायची आहे ना ती पोलिसांबरोबर आहे. आणि हे सचिन सर यांच्या कॉन्टॅक्टने आपण बघतोय कॉन्टॅक्ट होतो आहे का. कारण काय की जी रील शूट करतो तिथे पोलिसांचे ड्रेसमध्ये दाखवू शकत नाही, कारण खूप लोकांनी ड्रेसवरती नाचून वगैरे आहेत ना, खूप नाव खराब केलं, त्यामुळे डायरेक्ट त्यांना सस्पेंड करतात. युनिफॉर्म नाही. हो, युनिफॉर्मवर तुम्ही नाचू नाही शकत. आता आपली रील आहे जी चांगल्या कामासाठी आहे, म्हणजे समाज प्रबोधन होईल अशा रिलेटेड आहे. त्यामुळे एकदा परमिशन घेऊ आपण, बघूया यांच्या मार्फत मिळते का परमिशन आणि मग शूट करायलाच घेऊया. तर प्रॉपर मोठ्या साहेबांकडून परमिशन घेतली आणि त्यांनी पहिलं तर आपल्याला ओळखलं, मला ओळखलं त्यांनी, त्यानंतर त्यांनी लगेच परमिशन पण दिली, जास्त मेहनत करावी लागली नाही. त्यानंतर आता प्रितेशच्या जागी दिलीप सारंगे म्हणून आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये काम करणार आहेत आणि ऑलरेडी यांनी देवा पिक्चरमध्ये पण काम केलेलं आहे. चला बघूया व्हिडिओ कशी होते. चला, आणि पोलीस स्टेशनमध्येच आहे प्रॉपर, पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये शूट करणार आहे. पूर्ण तयारी झालेली आहे रीलची. किरणचं यूट्यूब चॅनल हॅक केलं आहे मी. ॲक्च्युली आउटडोर शूट आहे तर नंतर करणार आहोत आपण, आता इनडोर शूट आहे ते कम्प्लीट करायचं. हॅलो हॅलो माईक चेक, हॅलो 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 माईक चेक चेक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो
आम्हाला पण वाटतं एवढ्या 24 तासाच्या ड्युटीमध्ये आपल्या मित्राचा फोन यावा, विचारावं कसा आहेस मित्रा. खुर्चीत आवाज आला आम्हाला. आम्ही पण पोलीस आम्ही पोलीस पण माणसंच आहोत रे. काय आम्ही पोलीस पण माणसंच आहोत रे. 24 तासाच्या ड्युटीमध्ये आम्हालाही वाटतं. सिंपल आहे, तुम्ही डोक्यामध्ये बसवा. हा आता पटापट इथले शूट करून घेतले. त्यानंतर फक्त आता माझे शॉट राहिलेत आणि ते दुसरे हवालदार आहेत त्यांचे शॉट राहिलेले आहेत आणि मस्त केलं. आणि देवा पिक्चर जर बघितलं त्याच्यामध्ये हे आहेत, तुम्हाला एक बाजूला स्क्रीनशॉट दाखवतो, ते बघाल तुम्ही पुन्हा एकदा. ही गाडी म्हणजे माझं घर आहे, बंदोबस्ताची गाडी. हा, कुठे काय प्रॉब्लेम आड राहणार भेटला बंदोबस्त ही शीट फाडून टाकायची आणि डायरेक्ट तिथं गाडी टाकून द्यायची. म्हणजे अडकलेत कुठेतरी आराम करायला आरामशीर. माझा सिलेंडर पण होता आतमध्ये छोटा, काही प्रॉब्लेम नाही कधी. मॅगीसाठी मॅगीसाठी, फक्त मॅगीसाठी. गाडी खायला ठेवायचं. मगाशी पोलीस चौकीमध्ये येताना घाबरलेलो आम्ही. हा नाही म्हणजे काय की परमिशन देत नाहीत पटकन पोलीस स्टेशनला विचारायला. ती व्हिडिओ राहिली असती आमची आणि खूप दिवसापासून कन्सेप्ट बाकी होता तो माझा. साहेबांची परमिशन म्हणजे साहेबांची परमिशन. आम्ही साहेबांची परमिशन घेतली. पहिलं मी स्वप्निकाला मी फोन लावला, त्यांनी साहेबांना बोलवलं. आम्ही बसलो ऑफिसला, त्याला सगळं विषय समजून सांगितला. ते म्हटलं हेच करू शकतात, हे ऍक्टिव्ह वगैरे तुमचंच नाव सांगितलं. म्हणजे साहेब आल्या साहेबांनी ह्याला ओळखलं. साहेबांनी साहेब पण व्हिडिओ बघतात त्यांचे. सगळे आधी जेवढे परमिशन नसती भेटली नाही, मी बोललो जाऊन दे नंतर बघू कधीतरी. कांदा भजीवर ताव मारो. पाऊस एवढा कंटिन्यू आहे ना, तर कमीत कमी तासभर झाला. म्हणजे एक व्हिडिओ 15 ते 20 मिनटाचीच आहे म्हणजे जी शूट होऊ शकते, पण कमीत कमी आम्ही 3 ते 4 तास थांबलो आहे त्याच्यासाठी. माझा कुठला डायलॉग ते तर सांग. हा 2 मिनटं अजून आहे. त्यानंतर एक तर खाकीवाले होते पोलीस, त्यांचा एक झाला. त्यानंतर हे हवालदार आहे, यांचं एक आहे. ट्रॅफिक पोलीस धायगुडे साहेब आहेत. तुला हात दाखवता ना, तो सीन घ्यायचा, तुला ब्लर करायचा. कुठला शब्द आहे मला सांग. त्यांचे डायलॉग. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो. तुमच्यापाशी कसं आहे, तुम्ही हात दाखवताय, अडवता कसे तसं तुम्ही हात दाखवताय. स्टार्टिंगला मी फक्त तुमचा हात घेणार आणि ह्याला मागे बॅकग्राऊंडमध्ये घ्या. हात असा नाही करत, फक्त मी असं येणार आहे इथून. तुम्ही असा हात फक्त करायचा, असा मागून असं ना. हा ह्यानी हेल्मेट घातलेलं नाही, तुम्ही ह्याला अडवताय. हा नियम तोडतोय. हा तोडतोय एवढे थांबा. शॉट परफेक्ट आलाय. तिकडे येऊन बघ. बघा शॉट बघ एकदा. पावती बुक घ्या. मशीन आता चलन पावती नाही, आता चलन फाडायचं. मशीन मशीन रेडी. साहेब थँक्यू. आणि मस्त केलं. तर तुम्ही आता गेलात तरी चालेल. थँक्यू. ठीक आहे. आणि एवढा पावसातून आलात, मस्त शूट झालं. कमीत कमी 3-4 तास एकत्र आहे आम्ही आणि मस्त बॉन्डिंग झालं. लवकरच आत्ता जाऊन लगेच एडिटला बसतोय आणि ती व्हिडिओ अपलोड करतो. चला बाय. आणि खरंच आज पहिल्यांदा मी एवढे कष्ट घेतले एका रील साठी, ते पण एवढा वेळ पावसात उभा राहून 4 तास वाया गेलेत. वाया नाही, सॉरी 4 तास वेस्ट केले. वेस्ट काय बोलतोय शब्द रे? नाही वेस्ट नाही, इन्व्हेस्ट केले. 4 तास इन्व्हेस्ट केले आणि या माणसामुळे शक्य झालं. सचिन शेठ. आम्ही मला वाटलं की शेठ असं आदराने बोलतात त्यांना, पण आता कळलं मला त्यांचं सरनेम शेठ आहे. तुम्ही गुजराती की? गुजराती. आणि हो गुजराती एवढं चांगलं बोलतात मराठीमध्ये, शुद्ध प्युअर मराठी. हो जन्म इथलाच त्यांचा. म्हणजे जर पहिल्यांदा कोण भेटेल तर समज त्यांना वाटणार नाही माणूस गुजराती आहे म्हणून.
व्हिडिओ एडिट झाले, फक्त आता तिला साऊंड इफेक्ट टाकायचा आहे आणि एक 15-20 मिनटात तिला अपलोड पण करतो आहे. पण ही व्हिडिओ ब्लॉग तुम्ही जो बघताय तो येईपर्यंत ती व्हिडिओ अपलोड झालेली पण असेल आणि जर तुम्ही बघितली नसेल तर जाऊन आपल्या चॅनलवर नक्की बघा. मित्रांनो गुड मॉर्निंग. काल जी आपण व्हिडिओ जी टाकलेली ती 12 तासामध्ये 1 मिलियन क्रॉस झाले, म्हणजे आत्तापर्यंत तिचे 1.3 मिलियन व्ह्यू आलेत त्या व्हिडिओला. काल जी आपण शूट केली एवढी मेहनत करून पूर्ण दिवसभर आणि ही अशी माझी पहिल्यांदा अशी व्हिडिओ बनले की म्हणजे त्याच दिवशी एवढे व्ह्यू आलेत आणि ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतोय पण एवढे व्ह्यू आलेत म्हणून. आणि 1.3 म्हणजे 10 लाख 13 लाख काहीतरी व्ह्यू गेलेले आहेत. तर नक्की ती व्हिडिओ बघा, आपल्या इंस्टाग्राम पेजवर आहे, यूट्यूबच्या याच्यावर पण मिळेल तुम्हाला. भारी व्हिडिओ झाले आणि नक्कीच एन्जॉय कराल तुम्ही. आणि पोलीस असतील त्यांना खूप रिलेट होईल ती व्हिडिओ आणि खूप मस्त वाटतं आहे. आणि ती प्राईजसाठी होती, तर मला वाटतं पहिला प्राईज तर आहेच त्या व्हिडिओला आपला आणि खूप भारी झाली. चला तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण पोलादपूरला आहे, तर इथे अजून 2-3 प्लेस आहेत ते आपण फिरायचा प्रयत्न करायचा आहे. ही जी व्हिडिओ केली ना तो जो किस्सा आहे माझा रिअल लाईफमध्ये घडलेला. आपले चुनाभट्टीतले आमचे मित्र आहेत मोकल सर म्हणून, त्यांच्याबरोबर घडलेला. कारण मी त्यांना कॉल केला आणि सेम जे व्हिडिओमध्ये सिच्युएशन आहे तशीच झालेली आणि नंतर त्यांनी सांगितलं पण सोडतो म्हणून आणि सोडलेलं. तेव्हा मी काय पैसे दिले नव्हते म्हणजे व्हिडिओमध्ये द्यावं लागलं, उगाच इमेज खराब होते. मोकल सरांना अजून ती व्हिडिओ गेले काय माहीत नाही त्यांना. तर मित्रांनो आज तो फायनली दिवस आला आहे बक्षीस समारंभाचा, ज्या व्हिडिओसाठी आपण जी रील केली होती एवढी मेहनत करून. आज त्याचा बक्षीस समारंभ आहे, बघूया कोणाला बक्षीस मिळतं आहे. आणि वरळीला आलो आहे आपण आणि ही व्हिडिओ कमीत कमी 5-6 दिवसाची आहे. रोज थोडं शॉर्ट टाकलेले आहेत. पुढील स्पर्धकाच्या नावाकडे आम्ही वरळीकर. पकड ना. आम्ही स्पर्धक विशाल गाडी कुठे असतील लवकर धावत यायच्यावर आलेले आहेत. तसेच गव्हाणे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झाले आणि समस्त पदाधिकाऱ्यांचं गणेशोत्सव मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. सुमित दाभोळकर स्पर्धकाचं नाव आहे सुमित दाभोळकर. मी मंचावर उपस्थित सर्वांना विनंती करतो की मंच रिकामा करायचा आहे. फक्त हिंदुस्थानी भाऊ यांना उभं राहायची जागा द्यायची, बाकी सर्वांनी मंच रिकामा करायचा. कृपा करून कार्यकर्त्यांनी सहकार्य करा. मी हिंदुस्थानी भाऊंना सांगू इच्छितो की मुंबई पोलिसांचा राजा यावर्षी 76वा आपला देव आहे हो. हां, त्याच्याबद्दल कोण विचार नाही करत. तर जेव्हा जेव्हा या खाकी वर्दीवर जेव्हा पण काही बोट उघडते या कोण दे तो बोट असं दाखवतो तेव्हा त्यांना झाडू लावून मोर मी बनवतो. हां, तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. देवाचरणी हीच प्रार्थना की तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी हो. आणि मला जास्त काही भाषण देता नाही येतो, तुम्हाला माहिती आहे, सीधी बात नो बकवास. हां, तर आणि मी थोडं मराठी जमते, मी आहे मराठी पण सवय ती हिंदीची झाली आहे. हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायची तर थोडंफार ते मराठी चुकते माझी कधी कधी. तर तेवढं माझ्या आई बहिणी तुम्ही मला सांभाळून घ्या आणि असाच आशीर्वाद राहून द्या या मराठी मुलावर. मी लावतो घोडा पाकिस्तानला, काही टेन्शन नाही. जय श्रीराम, जय श्रीराम. पोलिसाची लवकर आले. पोलीसमध्ये हे ऐकल्यानंतर मुली न भेटताच नकार करून टाकतात. नाही, मला असं काहीच नाही वाटलं. उलट तुम्ही पोलीसमध्ये आहात, चांगलंच आहे ना. अरे वा, तुम्ही पहिली मुलगी आहात ज्या म्हटल्या की पोलीसवाला नवरा मिळणार, हे चांगलंच आहे. आता आपण ज्यावेळेस मुंबई पोलिसांचा राजा ही स्पर्धा आयोजित केली त्यावेळेला आपण त्याचं जे काही बॅनर बनवलं किंवा इंस्टाग्रामवरती जाहिरात केली त्यामध्ये सर्वात पहिले ज्या माणसाचा मेसेज आला ती ही व्यक्ती होती. त्यानंतर त्या व्यक्तीला आपण ओळखतो कॉमेडी रील्ससाठी, जी व्यक्ती नेहमीच कॉमेडी रील्स बनवत असते आणि महाराष्ट्राच्या घराघरात आपल्या कॉमेडी रील्समुळे प्रसिद्ध आहे, सर्वांचा दिलदार यार म्हणून प्रसिद्ध आहे. पण ही जी रील त्यांनी बनवली त्यातून त्यांनी पोलीस नसूनही पब्लिक असून पोलिसांचा आपण म्हणतो ना मन त्यांनी समजून घेऊन पोलिसाला काय वाटतं
हे त्यांनी मांडलंय. अतिशय उत्कृष्ट अशी रील बनवली आणि आपला मुंबई पोलिसांचा राजा रील स्पर्धा 2025 विजेता आहे किरण पाष्टे. आलो लायसन दाखवा तुमचं. तर एक मिनिट. हॅलो हॅलो अरे बोल ना. भाऊ जरा नाक्यावर आलेलो बायकोला घ्यायला. अरे पोलिसांनी पकडले, हेल्मेट नव्हता घातलेला. जरा बोल ना त्यांच्याशी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या रीलला तब्बल 1,10,00,000 व्ह्यूज आलेले आहेत. 10 लाखाच्या वर लाईक्स, 2 लाखाच्या वर शेअर झालेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं किरण पाष्टे यांचं. त्यांना प्रथम पारितोषिक 25,501 रुपये पारितोषिक, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी दिली जात आहे. पुन्हा एकदा इथे उपस्थित हिंदुस्थानी भाऊ यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. झाला पाहिजे असं वाटतं. विजांचा कडकडाट. वेळ जवळपास तब्बल 1 तास भाऊने आम्हाला दिलाय. आमच्यावरचं प्रेम स्वप्न पूर्ण झालंय. टार्गेट अरे बापरे. आहे किरण आपल्या जवळ.